गॅस सिलेंडरचा सगळीकडे तुटवडा आहे। आता नागरिक त्यामुळे आक्रमक होऊ लागलेत। चाकण परिसरातले नागरिक त्यासाठी आता रस्त्यावर उतरलेत। पुणे नाशिक महामार्ग या नागरिकांनी रोखून धरलाय आणि या रास्ता रोकोमुळे चाकण पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे। गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत, नागरिक त्यामुळे आक्रमक होताना दिसतात। सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा संपूर्ण राज्यामध्ये आहे। ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। चाकणमध्ये मात्र नागरिक आता संतप्त झालेत, रस्त्यावर उतरल्याचं हे चित्र पाहायला मिळतं आहे। चाकणकरांनी आज थेट पुणे नाशिक महामार्गावर येऊन रास्ता रोको केला। नागरिकांच्या या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्याबरोबर जोडले गेलेत। हेमंत, सध्या गॅसचा तुटवडा खरं तर संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरामध्ये आहे। नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात, मात्र चाकणकरांनी रास्ता रोको केलाय, संतप्त झालेत। काय नेमकं झालंय? अनुपमा, अख्खा देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर झाला असून गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आपण जर चाकण परिसराचा विचार केला तर नाही तर आशिया खंडातली पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखले जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत 10 ते 15 लाख कामगार या ठिकाणी वास्तव्यास आहे। आणि ज्यावेळी आपण विचार करतो त्या जे काही केवायसी आहे त्या केवायसीचा जो काही प्रॉब्लेम आहे, त्या अनेक जे स्थलांतरित करणारे कामगार आहेत त्यांचे गॅस कनेक्शन नाही, त्या गॅस कनेक्शन नसल्यामुळे अक्षरशः नागरिकांना उपाशीपोटी झोपण्याची वेळ येते। आणि ज्या नागरिकांकडे कनेक्शन आहे त्यांना सुद्धा बुकिंग करून वेळेत गॅस मिळत नाही अक्षरशः, त्यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे। गॅसच मिळत नसल्याने नागरिकांचा संयम सुटलेला आहे आणि संतप्त नागरिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि रास्ता रोको करत आहेत। मात्र एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर गॅसच्या तुटवड्यामुळे कुठेतरी कामगारांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। या पुढच्या काळात जर गॅस मिळाला नाही तर हे कामगार आपल्या गावी जातील, पुन्हा माघारी परतले तर कामगार टंचाई सुद्धा चाकण सारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत निर्माण होईल। त्यामुळे या पुढच्या काळात सरकारने याचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। अनुपमा, ठीक, हेमंत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। आणि चाकणमधली आपण हे दृश्य पाहतोय, सिलेंडरचा तुटवडा आहे, नागरिक प्रचंड आक्रमक झालेत। पंचतारांकित ही एमआयडीसी आहे, त्यामुळे स्थलांतरित कामगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांच्या केवायसीचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाहीयेत आणि त्याचमुळे हे सगळे नागरिक संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या नागरिकांनी आज रास्ता रोको करून या ठिकाणी वाहनांचा खोळंबा केला होता। पोलिसांची सुद्धा त्यामुळे तारांबळ उडाली।